आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नमस्कार। सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय, गडबड गोंधळ करायचा नाहीये, सगळ्यांनी खाली बसा। प्रेक्षकांनी या बाजूला बसा आणि जे उमेदवार आले इच्छुक वर जे आहेत त्यांनी उजव्या बाजूला एक काउंटर लावलाय, त्या काउंटरवर त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय। ओ दादा, ओ पुण्याचं काम आहे, गोंधळ करू नका, खाली बसा। हा खाली बसा। आता थोड्याच वेळात माननीय श्री संपतराव गाडे पाटील यांचं आगमन होणार आहे। माननीय संपतराव गाडे पाटील आणि त्यांचं कुटुंब हे नेहमीच सासवडच्या हितासाठी विकासासाठी झटत आलेले आणि आज त्यांनी जे पाऊल उचललंय त्यामुळे अख्खं सासवड खुल्या दिलाने अभिमानाने म्हणेल, नेता असावा तर असा संपतराव गाडे पाटलांचं, संपतराव गाडे पाटलांचं, संपतराव गाडे पाटलांचं। संपतराव गाडे पाटील आणि सिद्धिराज गाडे पाटील यांचं आगमन झालंय, टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। संपतराव गाडे पाटलांचं, संपतराव गाडे पाटलांचं, संपतराव गाडे पाटलांचं। बसा बसा। माननीय संपतराव गाडे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी जनतेला मार्गदर्शन करण्याकरता 2 शब्द बोलावेत। नमस्कार। जेव्हापासून आम्ही राजकारणात पाऊल ठेवला तेव्हापासून सासवड मधल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाची संपूर्ण जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतली। आमच्यासाठी आधी सासवड, मग आमचं घर। आम्ही राजकारण केलं नाही तर समाजकारण केलं। आज आपण इथं आमच्या घरी माझ्या पक्षाच्या कर्तृत्वाचा पाढा वाचायला इथे जमलेलो नाहीये, तर आज आम्ही इथे एक कर्तव्य पार पडायला उभे आहोत। आपल्या सासवड मधली एक मुलगी भावना दळवी, तिच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी आम्ही उचललेली आहे। संपतराव गाडे पाटलांचं विजय असो, संपतराव गाडे पाटलांचं विजय असो। संपतराव गाडे पाटलांचं, संपतराव गाडे पाटलांचं, संपतराव गाडे पाटलांचं। शांत बसा, शांत बसा। हे बघा, आपल्या भागाचा विकास मी पूर्णपणे करणार आहे। भावना मॅडमचं स्वयंवर, हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? कसली चेष्टा लावली आहे माझी? आता उघड्या डोळ्यांनी मी भावना मॅडमचा लग्न होताना पाहणं इतकंच शिल्लक आहे। माझ्या गळ्यात ज्याने कोणी मंगळसूत्र घातलंय त्याला ते मंगळसूत्र सतत दिसत राहावं, त्याला त्रास होत राहावा या हेतूनच मी ते गळ्यात ठेवलंय। पण मला आता असं वाटतंय की आणि जर का मस्करी केली असेल, मी कशी मूव्ह ऑन होतीये ते बघता येईल त्याला। आणि समजा जर का सिरियसली कोणी घातलं असेल तरीही त्याच्या डोळ्यासमोर होऊ देत माझं लग्न, त्याच्या भ्याड कृत्याची शिक्षा मिळेल त्याला। खरंच भावना मॅडम म्हणायला ना, तसं मी त्यांच्या गळ्यात न सांगता मंगळसूत्र घातलं ना, त्याचीच शिक्षा मिळते मला।
नाव सांगा. रोहित कापसे. रोहित कापसे. वय 27. तुमची बाकीची माहिती या फॉर्म मध्ये भरा आणि खाली इथे सही करा. ठीक आहे, या बाजूला या. नाव सांगा. संकेत मोरे. संकेत मोरे. वय 28. हा फॉर्म भरा, बाकीची माहिती. नीलू, बघितलंस का भावनाच्या लग्नासाठी किती मुलांची गर्दी झाली आहे ते. आता या स्वयंवरामध्ये एकदा का तिला खरा जोडीदार मिळालं म्हणजे झाला. आई, गर्दी तर होणारच ना. हो, आपलं राजकीय घराणं आहे आणि समाजात आपल्याला किती मान आहे, त्यामुळे हे होणारच. पण आई, हा सगळा घाट घातलाय आपण, पण त्या भावनाचं लग्न जमलं म्हणजे बरं आहे. नाहीतर उद्या उठून एखादा नवीन प्रॉब्लेम घेऊन आपल्या सिद्धूच्या आयुष्यात येऊन उभी राहिली. नाही, असं काही होणार नाही. भावनाचं लवकरच लग्न होईल आणि तिचा संसार सुद्धा सुरू होईल. राजकीय फायदा होवो अगर न होवो, पण खरी गंमत येणार आहे ती भावना आणि सिद्धूची. नाव काय? मला नाव विचारतोस? तुला माहित नाही मी कोण आहे? दादा, मी खरंच तुम्हाला ओळखलं नाही. अरे असं कसं ओळखत नाही? मी सेलिब्रिटी आहे. सेलिब्रिटी? पण दादा, तुम्ही केलेलं एखाद्या सिनेमाचं किंवा मालिकेचं नाव सांगा ना, कारण की तुम्हाला पाहिल्याचं मला तर काही आठवत नाही. जास्त बडबड करू नका, अवकातीत राहायचं. फक्त हिरो हिरोईन सेलिब्रिटी असतात काय रे? मी खेळाडू आहे. अच्छा, सॉरी, मी क्रिकेट बघत नाही ना हो. तुम्ही तुमचं नाव जर पटकन सांगितलं ना तर बरं होईल. तुझी आता अहो दादा, काय करताय तुम्ही? सोडा मला. मला खरंच लक्षात नाही हो तुम्ही कोण आहे. तुमच्यासाठी खेळ म्हणजे फक्त क्रिकेट, बाकी खेळ काय खेळ नसतात का? स्टेट लेवल कबड्डी चॅम्पियन आहे मी. नाव प्रताप शिवराम वानखेडे. कोणालाही विचारायचा सासवडचा कबड्डी पट्टू कोण, गल्लीतला शेंबड पोरग सुद्धा सांगेल. यापुढे नाव लक्षात ठेवायचा. ओके 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 दादा, ओळखलं. अहो, हे सगळं काय आहे? अहो, तुम्ही हे बोर्ड पाहिले का? काय लिहिलंय बघा ना, भावना दळवीचं स्वयंवर. लक्ष्मी निवास, लक्ष्मी